सकाळी उठली झाली चालू मस्ती. दुधाचं पाकीट काही खायची गोष्ट आहे का? पण नाही, ते खाऊनच बघायचं, काहीतरी करायचं वेडासारखं. जाऊ द्या, तिला सोडा. कढीपत्ता घेतला, पोहे बनवले, पोहे झाले. त्यानंतर लगेच तिच्या चड्ड्या धुवायला घेतल्या. एवढे कपडे होते ना, कारण गावानं आलो ना, एवढे सगळे कपडे करा, ते मग नंतर घड्या घाला, किती काम ते पप्पा. हे काम कोणालाच आवडत नाही. एनर्जीसाठी दूध घेतलं थोडंसं. एनर्जी एवढी जास्त झाली की बघा कसे नाचायला लागले. एवढी जास्त एनर्जी नव्हती पाहिजे, थोडीच पाहिजे होती. ते नाचतातच, पोरगी पण यांच्या मागं. कारण तिला तर लय आवडते बाबा नाचायला. काय सांगायचं, सगळे फॅमिली आम्ही असेच झालो, सगळे डान्स करणार झाली. जाऊ द्या, डान्स का ना, डान्सच्या नादात गुत्ते तरी कमीत कमी. नाही तर किचनमध्ये माझ्या मागं असं वाटतं शेपूट घेऊन फिरते का काय मी. दरवेळेस तसंच असतं, किचनमध्ये गेली की तिचं रडणं चालू. कमीत कमी डान्स करण्याच्या नादात तरी गुत्ते थोडीशी, म्हणून जाऊ द्या, जे घरचं ते करू द्या असं म्हणून मी सोडून देत असते. नंतर थोडं जेवण वगैरे करू म्हणलं. प्रिशा काही स्वतःच्या हाताने नीट खात नाही, तरी आपण देत असतो तिच्याजवळ प्लेट, कारण शिकलं पाहिजे लेकरू स्वतःच्या हाताने खायला. ते नाही शिकत पण दुसरं शिकते. आता हे वाईप्स मी फक्त एकदा तिच्यासमोर असं उघडलं होतं, तिला उघडता यायला लागलं पण बंद नाही करता येत. मग उघडून तिथले वाईप्स काढायचे, बाहेर फेकायचे. अरे महाग आहेत ते, समजत नाही तिला, आता काय करणार. काढते आणि फेकते बस. तेवढ्यात लगेच प्रिशाचे पप्पा आले. त्यांना असं वाटलं मी हिला शिकवू शकतो बंद कसं करायचं आहे वाईप्सचं पॅकेट, पण त्यांच्याकडून पण ती काही शिकली नाही. फक्त ती मजा घेतली आणि उघडूनच दाखवलं, बंद करता मला काही येत नाही असंच सांगितलं. प्रिशा जोपर्यंत बसली होती तोपर्यंत सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता, झाडू वगैरे व्यवस्थित. कारण गावावरून आल्यापासून इतकी धूळ झाली होती. बाल्कनी तर अक्षरशः एवढी घाण झाली होती, ती बाल्कनी साफ करावी लागली. आधी स्वच्छ झाली बाल्कनी, त्यानंतर जरासं करमतं माणसाला घरामध्ये. आल्या असं होऊन जातं की ट्रॅव्हलने आपण एक तर थकून जातो, आणि आल्यावर आता तुम्ही एवढे दिवस जर बाहेर जाल तर तुमच्या घरात धूळ तर होणारच. पण या सगळ्यांच्या मधात अचानकच पाऊस आला आणि पावसाने माझा मूड पूर्णपणे चेंज केला. म्हणजे अचानक एवढी गरमी होत होती आणि हवा सुटली, मस्त पाणी, इतकं छान वाटलं. मग म्हणलं काहीतरी खाऊया आणि चहा घेऊया, म्हणून लगेच भेळ बनवली. भेळ माझ्या नवऱ्याला खूप आवडते, माझ्यापेक्षाही जास्त, म्हणून भेळ बनवली. भेळ खाल्ली आणि त्यानंतर चहा घेतला. तुम्हाला तर माहिती आहे चहा घेणारे मी एकटीच आहे, म्हणून एकटीनेच चहा घेतला. बेडवरची बेडशीट, उशांचे कवर सगळे धुवायला टाकले आणि त्याच्यानंतर लागली फ्रीज साफ करायला. फ्रीजला पाहिलं नाही की असं वाटतं की खूप दिवस झाले फ्रीजला वापरतच नाही की काय कोणी. आम्ही भाजीपाला वगैरे जास्त ठेवत नाही फ्रीजमध्ये, पण काही गोष्टी लागतात फ्रीजमध्ये ठेवायला, फक्त त्याच ठेवतो आणि त्यासाठी ते फ्रीज साफ करावं लागतं. बाकीचे गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. तुम्हाला व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.